महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी चुरस अधिक तीव्र झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आलाय। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। नवे मुख्यमंत्री कोण होणार यावरून भाजप आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरू असून महायुतीत मोठा तणाव निर्माण झाला आहे। भाजपने 132 जागा जिंकत स्वतःचं बळ सिद्ध केले। अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या पाठिंब्यामुळे भाजपची संख्या अधिक मजबूत झाली आहे। या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आले। फडणवीस यांच्या यशस्वी प्रशासन कौशल्यामुळे भाजपने त्यांना पसंती दर्शवली आहे। तर दुसरीकडे महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या 57 आमदारांचा आणि अपक्षाच्या पाठिंब्याचा भक्कम आधार आहे। एकनाथ शिंदे यांची माझी लाडकी बहीण योजनेमुळे आणि प्रभावी जनसंपर्कामुळे त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा दावा अधिक मजबूत झालाय। शिंदे गटाचे आमदार त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह धरत आहेत, तर भाजपचे नेते फडणवीस यांच्या नावावर ठाम आहेत। या सत्ता स्थापनेचा अंतिम निर्णय दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत होणार आहे। फडणवीस यांच्या अनुभवाचा फायदा घेण्याच्या भाजपच्या इच्छेला शिंदे गटाकडून कडवं आव्हान दिलं जात आहे। त्यामुळे महायुतीत सत्तेची वाटणी आणि मुख्यमंत्री पदाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। महायुतीत हा तणाव अधिक तीव्र होत असून महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढील काही दिवस नाट्यमय ठरणार आहेत। मुख्यमंत्री पदासाठी कोण बाजी मारेल आणि महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेचा हा रंगतदार डाव कसा संपन्न होईल हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपचा निर्णय अंतिम राहण्याची शक्यता जास्त आहे, परंतु शिंदे गटाचा विरोध महायुतीतील सहकार्याला धोका निर्माण करू शकतो। यामुळे सत्ता स्थापनेतील प्रत्येक पाऊल निर्णायक ठरेल। अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।